नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण पाहणार आहोत नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची लिस्ट. तर जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जास्त वेळ न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र म्हणजे काय? तर ओबीसी समाजातील अशा नागरिकांना हे प्रमाणपत्र दिले जाते जे क्रीमी लेअर येत नाहीत, म्हणजेच क्रीमी लेअर मध्ये येत नाहीत. शिष्यवृत्ती, शिक्षणातील आरक्षण, सरकारी नोकरीतील आरक्षण या सर्व सुविधांसाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. तर आता पाहूया कोणती कागदपत्रे या ठिकाणी नॉन क्रीमी लेअर काढण्यासाठी लागतात. तर त्यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणजेच ओळखपत्र, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तर पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पाणी बिल, मनरेगा जॉब कार्ड, अर्जदाराचा फोटो, प्रॉपर्टी टॅक्स पावती, शासकीय निमशासकीय ओळखपत्र. तर यामधून तुम्ही कुठलाही ओळखीचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट देऊ शकता. तर त्यानंतर पत्त्याचा पुरावा, प्रूफ ऑफ ॲड्रेस किमान एक, म्हणजेच पासपोर्ट, पाणी बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स आणि प्रॉपर्टी टॅक्स पावती. त्यानंतर सातबारा उतारा, आठ उतारा, भाडे करार यामधून तुम्ही कुठलाही एक पत्त्याचा पुरावा म्हणून तुमचं डॉक्युमेंट देऊ शकता. तर त्यानंतर इतर डॉक्युमेंट्समधून तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स पावती, नातेवाईकांच्या जातीचा पुरावा, वडिलांच्या जातीचा पुरावा नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र किंवा वंशावळीचा दाखला, ॲफिडेव्हिट, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले असल्यास वडिलांचे जात प्रमाणपत्र त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्याने दिलेले. त्यानंतर विवाहित महिलेसाठी विवाहापूर्वीचे जात प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नाव बदल असल्यास गॅजेट. त्यानंतर मुस्लिम अर्जदारांसाठी तहसीलदार तपास अहवाल, जर वडिलांचे जात प्रमाणपत्र नसल्यास मान्यताप्राप्त मुस्लिम संस्थेकडून जात प्रमाणपत्र. तर त्यानंतर अनिवार्य प्रमाणपत्रे, त्यामध्ये इतर कागद, उत्पन्नाचा पुरावा, जात प्रतिज्ञापत्र आणि स्वतःच्या जातीचा पुरावा. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ हा नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी साधारण 21 दिवस लागतात. हा अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मंजूर केला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जातीचं नॉन क्रीमी लेअर काढण्यासाठी ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत. तर मित्रांनो, हे होते नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी संपूर्ण कागदपत्रांची यादी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या कोणत्या योजनेवर किंवा प्रमाणपत्रावर व्हिडिओ हवा आहे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.